जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या सर्वांना पडलेला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे बलिदान मास का पाळायचं? बलिदान मासामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे? बलिदान मास केव्हा सुरू होणार आहे आणि केव्हा संपणार आहे? बलिदान मास म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब पकडले होते. 40 दिवस त्यांना टॉर्चर केले होते. संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये गरम गरम सळाके खूप बसले होते. तेवढेच नाही तर हाताचे नख, पायाचे नख चिमट्याने काढून अलग केले होते. आज एक एक बोट त्यांचे छाटून त्यांना 40 दिवस यातना दिले होते. परंतु छत्रपती संभाजी महाराजांना सांगितले होते, तुम्ही फक्त धर्म परिवर्तन करा, आम्ही तुम्हाला सोडून देऊ. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन केलं तर लाखो लोक धर्म परिवर्तन करतील. त्यासाठी संभाजी महाराजांनी कधीच आपले धर्म परिवर्तन केले नाहीत. त्यांनी शेवटी मरण पत्कारलेत, परंतु धर्म परिवर्तन केले नाहीत. ते आपल्या धर्माच्या रक्षणासाठी, आपल्या रक्षणासाठी. म्हणून आपण त्यांना आठवण करण्यासाठी बलिदान मास पाळायचा आहे. बलिदान मासामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे? बलिदान मास 18 फेब्रुवारी पासून तर 18 मार्च पर्यंत आहे. त्यासाठी 18 फेब्रुवारीला सुरुवातीला आपण मुंडन केलं पाहिजे. आपण 30 दिवस सुद्धा पाळलं पाहिजे. कपाळावरती गंध लावायचं नाही 30 दिवस. आणि कुणाच्या घरी आनंदी महोत्सवात आपण जायचं नाही. पायामध्ये चप्पल घालायचं नाही. 30 दिवस आपण फक्त एक टाइम जेवण केलं पाहिजे. अशा प्रकारे आपण नियमांचं पालन करायचं आहे. आणि दररोज संध्याकाळी प्रतिमेला हार टाकून छत्रपती संभाजी महाराजांसमोर एक श्लोक पठण केलं पाहिजे. अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास आपल्याला पाळायचं आहे. तर माझं सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने बलिदान मास पालन करा आणि आपलं धर्म स्वाभिमान राखा. जय शिवराय, जय शंभूराजे.